इथे कॉईल जळली बघा इथे, त्यामुळे शॉर्ट झाला सगळा. आता नाश्ता चालू इकडे, पोहे आणल्यात बाबांनी आपल्याला, पोहे आणि इकडे सांबर पण आहे मस्त मध्ये. आता नाश्ता करू आणि आता आपली निघू, आपल्याला मोटरी घ्यायच्यात जरा पेटेतनं आणि मग निघायचं आपल्याला तिकडे महाबळेश्वरला. आता नाश्ता वगैरे आपला झाला आहे, आता आपण निघू लवकरच, म्हणजे निघावी जातात. आता आपल्याला पहिले मोटरी घ्यायची देशीतल्या आणि जाता जाता कार्यक्रम आपलं शिरोळमध्ये काम करतात फायर केबलचं, त्यांची गाडी घ्यायची. आता गडबड इतकी चालू काय मला तर कळलं, 5 आणि 3 आणि 4 मिनटं तुम्हाला वापरतात. काय आता चालायचं हॉटेल हळूहळू 8-10 मिनटांनी वापरून काय अडचण नाही. चला आता आपण लोकेशनवर पोचले. तर हे बघा शूटर बंद आहे. आता काय बंद असल्या कोणाला काय बोलू शकत नाही. फोन करून बघू उघडतोय का नाही, नाहीतर लई मोठा प्रॉब्लेम होणार. मोटरी तर खरं घेऊन जायचे आजच्या आज बसवायचे, कारण त्यांचं परत फंक्शन आहे. येईल का नाही. मागल्या वेळेस आपण इथं आलतो, इथे जरा मोटरी व्यवस्थित भेटला आपल्याला म्हणून आपण इथनं घेतोय. तर इथनं आता घेऊ आणि निघूया. आता आपण अर्धा झाला का बसले पट्ट्यानं आलो नाही, आता बसून बसून वैतागलो लागला. आता येईल तेव्हा मोटर का आपल्याला गरज आहे, त्या मोटरची म्हणल्यावर काढली थांबावं लागते. तर डबी बघा फोनमध्ये कसं तटला आहे. गाडी आम्ही इथं पार्क केली. 2-4 दिवसात आम्ही बाहेर होतो तर पाक दुराळलेली गाडी. आज म्हणलं पुसून बिसून घ्यावी, जरा चकाचक झाले. दुकानातले कामगार आलेत, पण मालक अजून काय दुकान उघडायला आला नाही. केव्हा येणार आणि केव्हा आम्ही दुकान उघडणार आम्हाला काही कळलं नाही. तर आता कार्यकर्त्यांनी दुकान उघडले. आता मोटरीचं चेकिंग चालू आहे, नंबर शोधून आता मोटर घ्यायची आणि जायची. मग इथे दुकान आहे, डबी इकडे मोटर घेतली. निघाले धनकवडीला, धनकवडी पण एक रुद्र आहे, याडे भेटलं नशीब, नाहीतर गप घरी जायचं सोमवारी परत माघारी. चला आता जाऊ, आपण काय करायचं दिसलं जरा आपण साम्याला भेटू. साम्या भेटलं तर साम्याची गाडी घेऊन नाही तर डरू. बघा समीर आला आता. कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. दुसरं लग्न मुबारक. ही कुठे बोवा टिक्का इथं तेव्हा राहिलेला इथं लावला. असू दे घ्या आता, मग कशाला पुसते. कॉंग्रॅच्युलेशन, 5वं लग्न मुबारक. काय मुबारक लावले काय? प्रवेश केलास का काय? प्रवेश केला या, प्रवेश केला आहे. अरे मोटरी घ्यायची होती, आम्ही आलो पण मोटरी काय भेटलेच नाही. काना बिनाला लावले बुवा झाला की नाही, गाडी बुवा झाला बुवा. रविवार पेठेत गेलो दादा मोटरी नाही, रविवार पेठेत समय ही घेतलं असतं गाडी लावायला. घेतलं गेलं नसतं कशाला घेतलं. नको 2 नंबर नको. हो इथं आहे की त्या छोट्याशा गाडीला नको, काय गरज नाही. तर आता जरा थोडा स्टॉप घेतला आहे आम्ही, पण जाताना आमची फाटणारे घरं उन्हानं नको आणणार. आता जरा थोडी लस्सी बिस्सी पिऊन चिल होऊ आणि डळू. काय आता लस्सी पिली, समीरनं लस्सी सांगितली. गडी लगीन करायचं असल्या का गडी म्हणे व्हिडिओ करा. अरे काय तुम्ही म्हणलं कसली व्हिडिओ. समीर सासूला फोन करा, गुड नाईट निवांत जावा, येतो चालू 30 स्पीडला हे जातो रे. हां आता आपण समजा नुसतं आम्ही बोंबळे सेंटतोय खरं. आता कूलिंग स्पेअर्समध्ये जायचं आहे आपल्याला. तिथं मोटरी भेटतं ना बघ, मागल्यास आपण बघितलेलं पण म्हणले मागवून देतो. तर त्यांनी ठेवली असं स्टॉकमध्ये तर भेटेल, नाहीतर काय आपलं नशीब गांडू म्हणायचं निघायचं. किंवा पण माफी आहे म्हणला संध्याकाळी आता 2 तासानं भेटेल. काय 2 तास थांबून आपल्याला इथे जमलं, 2 तासात आपण घरी गाठली. तर निघूया आता. उन्हाच तडाखा चालू आहे, उन्हात प्रवास करायचा आपल्याला, त्यामुळे जाऊया. चला गाडी वायबल होती म्हणलं, हवा चेक करून बघावं. गाडीत लागा 30 हवा, मागे 40 पाहिजे. पुढे बघू, हवा नसल्यामुळे गाडी जरा वायबल होती. झालं हवा आणल्यापासून मारतो. विलो कंपनीत एंट्री मारली. आता बघूया यशच वाचा आणि सोहम काय करतात. ह्यांना फायरचं काम इथं लावलं आपण. शूटर बघू दे पहिले कुठे जातात. ज्यावेळेला आतमध्ये गेलो पण आतमध्ये मोबाईल चालवाय परमिशन नाही, त्यामुळे व्हिडिओ काय काढलं. कार्यकर्त्यांची गाडी घेतली म्हणलं आता डाळावं. तर चला आता जाऊ. डबी तिथे गेटला वाटा बघत बसला असेल, त्याला घेऊन आपलं निघू लगेच. काढलेला मी आम्हाला डॉलवाला भेटला. डॉल घ्यायला त्या दिवशी जातो, आपला डॉल घ्यायची आता कसा डॉल देतो काय. इथं आपण आलो डॉल बघाय. गावाकडं डॉल आहे इथं भरपूर. त्यातल्या आता कुठली तरी एक चॉईस करू, मायला घेऊन जाऊ. चला आम्ही दुकानावर बुसले आबाच्या. आबाला बोलतो पण आबा भाव खाते बघा. आता आला आवाज करतोय आबाची. कसं फोन भेटतो का
डॉनच येत नाही बा आता डॉन झाले राव त्याला ते इंजिनचा भाग खोलायला लागतो. पण चांगला नाही करायचा इंजिनचा भाग खोलायला लागतो प्लेटला. तर कॉईल गेली स्प्लेंडरची कसं काय कुठली लाईट लागत नाही काहीच लागेल. बल्ब गेला. बल्ब बघितलं बैल हाय बैल बघून बघितला पण कॉईल गेली म्हणतात जरा ती ब्रेक बघा की जरा पुढे ब्रेक लागेल. मला सांगा बल्ब पण तुम्ही चेक केला. बैल चेक केला ए आम्ही कुठे काय होतं यांच्या गाडीला आमचं गाडी काय होते हां काय होतं यांच्या गाडीला घोडा होता नाल मारत होता ना घोड्याला अरे बल्ब चेक केला ना त्याला. बाबांनी आपल्याला 1400 रुपये खर्च सांगितले काम नेलं काय काय आपण आपल्याकडे डबीची गाडी पण पडली आत्ता जस्ट आम्ही पेट्रोल टाकलं पण आता काय गाडी परत चालनाच झाली काय कळणार तर बघूया आता डबी कुठे गेला कुठवर पोचला तिथनं डबीच्या गाडीला पाय लावून आणि गाडी आता कोणत्या आपापाशी घेऊन जाऊ चला डबीची गाडी तर आम्ही ढकली तिथं आणि काय आबांनी घोळ केला सगळं आता गाडी माझ्या चालवणार नाही बघू आता आपण काय म्हणतो इथे कॉईल जळली बघा इथे त्यामुळे शॉर्ट झाला सगळा. आता काय आबांची काय कॉईल यायची दिसेना आता अजिंक्याला मी त्यावर घरी जातो डबीला ती गाडी देतो डबी जाईल काय डबी जाऊ का म्हणून आबानं काय आता आबांचं काय आबांच्या मनात दिसेना मला काय काम करायचं आता आम्ही आपल्या घरी जातो झोप तर आता म्हणलं डबीला गाडी दिली आणि बाबा आलता बाबा 7 घरी निघाले फॅक्टरीवर मग आता बाबा मला घेऊन चाललाय तिकडे ड्रिल मशीनचा शॉर्ट आहे काहीतरी कोणतरी टेक्निशियन ट्रॅक्टर जरा मेंटेनन्स निघाला कोणतरी टेक्निशियन आलाय तिकडे आता आपल्याला जायचं बघूया आता आपण जाऊन काय विषय समोरच्या दुकानात आपल्याला तो पार्ट खुला करून घ्यायचा आहे पण आता काय ते शूटर अजून काय आला नाही त्यामुळे आम्ही जरा गाडीला हवा चेक करतो बाबा इकडे कॅश व्यवहार करतो तर आता बघू तो येईल तो पार्ट काढू आणि बाबाच्या फॅक्टरीवर जाऊ तर आता चर्चा चालली मशीन कशी खोलायची आम्ही तर गुंजमध्ये आलो काम दाखवा हे बघा तिकडे काय कारखाना चालू ना आता हे मिस्त्रींना आपण दाखवतो बघा इथं जरा शॉर्ट आहे ही नट आपल्याला काढायची ते निघतात का बघा फक्त ही 2 नट कुठे निघाला आपल्या भागात अवघड चाल सातारा भारत तर आता झाले एक टेक्निशियन गावला आहे आम्हाला इथे शेट आहेत इकडे मशीन टेक्निशियन इकडे सिद्धू शेट आहेत तर आपण बघूया हे काम जमतंय का म्हणजे जमलंच असं त्यांना म्हणणं आहे बघा आता किती वेळ लागते काय होते आणि त्याच्यावर आपण ठरवू चाललं आहे आता कामाचा शॉट चालू झाला बघूया आता आम्ही जरा गडबडीत होतो त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही काय बाबा आता टमटम घेतलं बाबा तिथं मशीन सोडली शॉपवर आणि इकडे आले आता टमटम घेऊन जरा ज्वारी भरायची ती चालू बघूया चला करूया चला ही आता आपली ज्वारी ही आपल्याला भरून न्यायची टमटममध्ये टमटम आपण आतमध्ये आणलं इकडे बघा तरी 1 2 3 4 5 10 पोतीत किती 11 पोतीत आम्हाला ती भरून आता घेऊन जायची टमटममध्ये निघणार का टमटम बाहेर मला तर काय वाटेल पोती आता आपली भरून झालेत चला बराच संघर्ष केला आम्ही गाडी बाहेर काढताना बाबा होता बघायला प्रत्यक्षात आणि बघा बाबा टपरी घेऊन आले आता जरा संघर्ष करावा लागतो थोडाफार तर आता ही नेऊन आम्ही चिंच खायला गैर पडा काय सागरपाटी खाते का एवढ्यात कशाला तर आता अशा रीतीनं आम्ही मागं बघू शकता तुम्ही गाडी पार्क केली आणि आता इथं वाळवान घालायचं नियोजन आहे तर आता आपण जाऊया खाली गाडी घेऊन घरी डायरेक्ट काटाळा आला आता